मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली। कुटुंबातील 4ही सदस्यांनी बिर्याणीवर कलिंगड खाल्लं होतं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे। या घटनेनंतर आता कलिंगड खाण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्याचे पडसाद आता नवी मुंबईतील APMC मार्केटमध्येही पाहायला मिळत आहेत। पायधुनीतील घटनेनंतर वाशी येथील APMC घाऊक फळ बाजारात कलिंगडाच्या विक्रीवर मोठा परिणाम झालाय। भीतीमुळे ग्राहकांकडून मागणी घटली आहे। आज बाजारात सुमारे 3325 क्विंटल कलिंगडाची आवक झाली असली तरी अपेक्षित खरेदी होत नसल्यानं विक्री जवळपास ठप्प झाली आहे। 12 ते 18 रुपये किलो दर असतानाही कलिंगडला उठाव नाही, त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी दोघंही चिंतेत आहेत। काय म्हणाल परिस्थिती काय मार्केटची सध्या? आता हे काय तुम्हाला माहित असणार की जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, 4 लोकांची मृत्यू झालेली आहे, त्याच्यात हे काही एव्हिडन्स नाही आहे की कलिंगड खाऊन त्यांची मृत्यू झालेली आहे। प्रश्न हे अगोदर, आणि लोक एवढे हुशार आहे मला माहित आहे, पण हे मूर्खपणा हे मला माहित नाही होता की अफवांवर विश्वास करतात। तो कलिंगड खाई कोणी मरत नाही हो, मी नियमित खातो आणि आमची गाड्या पण येतात। आमचा जॉबा रोडवेज म्हणून आहे, आमचा मोठे भाऊ रघबीर सिंग ढिल्लों पण आहे, रेग्युलरली कलिंगड आणतो आणि खातो पण। व्यापारावर परिणाम झाला या लई प्रमाण झालेला। अर्धा बाहेर गाड्या सगळ्या लाईन लागलेली आहे, इथून माल विकणार नाही तर गाड्या आत कशा येणार मला सांगा ना। याच्यात हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांच्या पोटावर पाय टाकलेला आहे। किती कर्मचारी असतील असे? आता लाखो कर्मचारी असणार हो सर। लोडिंग वाले आहे, अनलोडिंग वाले आहे, ते पार्टीवाले आहे जो माल घेऊन जातात, गाड्यात टाकतात, टेम्पो लोडिंग करतात, त्यांच्यावर तुझ्या बघा सगळे बसलेले इकडे, कोणाला काम नाही सर, असंच बसलेले। तर कलिंगड खाणं काय होत नाही हो। शासनाकडे काय मागणी आहे? माझ्या काय मागणं नाही आहे, मी काय म्हणतो की शासनाला त्याला थोडा त्यांच्यावर गंभीर विषय घ्यायचे, कारण काय शेतकरी यांच्यावर बघायचे, त्यांच्या केवढा हार्डवर्क आहे ते बघा हो। आता इथे मला माहित आहे ना, सकाळी 3 वाजता लोक येतात, माणूस येतात, व्यापारी येतात आणि सकाळी 3 वाजता येऊन ते इथे बसतात, कशासाठी? 2 पैसे भेटणार। दरम्यान पायधुनीतील घटनेबाबत शासनानं लवकरात लवकर स्पष्ट अहवाल जाहीर करावा अशी मागणी आता व्यापाऱ्यांकडून केली जाते, जेणेकरून नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा निर्माण होईल। पायधुनी प्रकरणी सध्या तपास सुरू आहे। 4ही कुटुंबियांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानेच हा मृत्यू झाला अशी अद्याप तरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही।